आज सकाळपासूनच मन अस्वस्थ होतं. कारण तसं काहीच नव्हतं. पण मन कशातच रमत नव्हतं. संध्याकाळ झाल्यावर मोकळ्या हवेत फिरून यावं म्हणून बाहेर पडलो. पण कुठे जावं याचा विचार होत नव्हता. पाय नेतील तिकडे जात होतो. विचारांच्या तंद्रीत मी शहराबाहेर होऊ घातलेल्या उपनगरात केव्हा येऊन पोचलो हे मला समजले नाही. तेवढ्यात काका मला ओळखलत का? मी केतकी. माझ्यासमोर एक किंचित सावळी शिडशिडीत बांध्याची साधारणपणे 40 वर्षाची स्त्री उभी होती. बोलके डोळे, हसतमुख चेहरा, लांबसडक काळ्या केसांची वेणी घातलेली ती माझ्या मित्राची मुलगी होती. ती नुकतीच कामावरून येत असावी असं तिच्या एकूण पेहरावावरून दिसत होती. काका घरी चाला, इथं जवळच मी राहते. तुमच्याशी खूप गप्पा मारावयाच्या आहेत. ती मला खूप वर्षानंतर भेटत होती. मीही तिचं कसं काय चाललंय हे जाणून घ्यायला उत्सुक होतो. आज्ञाधारकासारखा मी तिच्या मागोमाग चालू लागलो. तेथून काही पावलं चालल्यावर तिचा फ्लॅट असलेल्या अपार्टमेंटमध्ये आम्ही पोहोचलो. डोअरबेल वाजल्यानंतर 15-16 वर्षाच्या मुलीनं दार उघडलं. तिनं माझ्याशी आपल्या मुलीची ओळख करून दिली. यंदा तिचं 10वीचं आहे. बोर्डात आली तर ती मुलीला बाईक घेऊन देणार आहे असं तिने सांगितलं. काका आरामशीर बसा, मी थोडं आवरून तुमच्यासाठी चहा घेऊन येते असं सांगून ती किचनमध्ये गेली. हॉल उत्कृष्ट प्रकारे सजवलेला होता. केतकीने स्वतः तयार केलेली सुंदर पेंटिंग्स भिंतीवर लटकत होती. समोरील काचेच्या कपाटात केतकीस लहानपणापासून मिळालेली मेडल्स, कप, ट्रॉफीज व्यवस्थित डेकोरेट करून ठेवलेल्या दिसत होत्या. 2 फोटोही होते. एका फोटोत केतकी आणि तिची मुलगी तर दुसऱ्या फोटोत केतकीला आदर्श माता म्हणून स्मृतिचिन्ह देऊन मुख्यमंत्र्यांनी गौरव केल्याचा प्रसंगाचा होता. हा फोटो व बातमी पेपरमध्ये छापून आलेली बातमी मी वाचली होती. केतकीचे वडिलांना भाऊ म्हणत. ते व मी चांगले मित्र होतो. एकाच चाळीत शेजारी शेजारी राहत असल्याने दोन्ही कुटुंबात घरोबा होता. दोन्ही घरातील संबंध चांगले जिव्हाळ्याचे होते. दोन्ही घरातील लहान सहान बातम्या एकमेकांपासून लपून राहत नसत. केतकीचे लहानपणापासूनच आपल्या घरात जाणे येणे होते. अभ्यासात व खेळात तिने अनेक बक्षिसे मिळवली होती. बक्षीस मिळालं की ती सर्वप्रथम आम्हाला दाखवायला आणायची. मग मी चॉकलेट, पेन, पेन्सिल देऊन तिचे कौतुक केलं की खूप आनंदून जाई. अभ्यासात 10वीपर्यंत तिनं पहिला नंबर सोडला नाही. 12वीनंतर तिने सायन्सला ॲडमिशन घेतली. कॉलेजमध्ये असताना पुरुषोत्तम करंडांच्या एकांकिकेमध्ये तिला उत्कृष्ट अभिनयाचं प्रथम पारितोषिक, तेव्हा मलाही खूप आनंद झाला होता. बघता बघता ही चुणचुणीत हसरी लाजरी केतकी MSc प्रथम वर्गात चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. एके दिवशी भाऊ सांगू लागले, केतकीचं लग्न ठरलं असून जावई MD आहे. तो नाशिकला प्रॅक्टिस करत असून त्याचा स्वतःचा दवाखाना आहे. केतकीसाठी एवढं मोठं स्थळ मला चक्रावून टाकणारं होतं. कारण दोन्ही घरांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये जमीन अस्मानाचं अंतर होतं. भाऊनी केतकीचे लग्न नाशिकला मोठ्या थाटात करून दिलं. मुलीने नशीब काढलं म्हणून भाऊंच्या कुटुंबाइतकाच आम्हालाही आनंद झाला होता. पहिलं वर्ष चांगलं गेलं. दुसऱ्या वर्षापासून केतकी नाशिकहून घरी आली तरी आमच्याकडं क्वचितच यायची. काय बिघडलं असावं याचा अंदाज येत नव्हता. 1-2दा ती रस्त्यात दिसली पण तिचं पूर्वीचं हास्य मावळलं होतं. उसनं अवसान आणून ती हसण्याचा प्रयत्न करी. जणू ही आमची पूर्वीची केतकी नव्हतीच. 2-3 महिन्यांनी घरी येऊन 8-10 दिवस राहून परत नाशिकला जात असे. घरी आली तरी घरातून बाहेर पडत नसे. 1-2 वेळा याबद्दल मी भाऊंकडे विषय काढला तेव्हा त्यांनी उडवाउडीची उत्तरे देऊन गप्प केलं. असेच 6-7 महिने निघून गेले असतील. एक दिवस भाऊ माझ्याकडे आले आणि म्हणाले, रमेशराव उद्या नाशिकला याल काय? जावयाची समजूत काढायची आहे. त्यानं ऐकलं तर ठीक, नाहीतर केतकीला परत घेऊन येऊ. मला कशाचाच बोध होत नव्हता. दुसऱ्या दिवशी आम्ही नाशिकला निघालो. प्रवासात भाऊ सांगत होते, केतकीचा नवरा बाहेर खाली आहे. लग्नाआधीपासूनच त्यानं एक बाई ठेवली आहे. केवळ आईच्या हट्टासाठी आपण लग्न केलं असं म्हणतो. दररोज रात्री खूप उशिरा घरी दारू पिऊन झिंगत येतो. तेव्हा त्याला अंगावरच्या कपड्यांचीही शुद्ध नसते. दवाखान्याकडे त्याचे लक्ष नसल्यानं पेशंटही येत नाहीत. 50 लाखाचं बँकेकडून कर्ज काढून क्लिनिक सुरू केलं. पण कर्जाचे हप्ते थकल्याने बँकेने जप्ती आणली आहे. वडिलांकडून पैसे घेऊन ये म्हणत त्याने केतकीचा अनन्वित मानसिक व शारीरिक छळ सुरू केला आहे.
आपल्या मुलीनं खूप सोसलं. गेली 2-3 वर्षे ती आपल्या आईवडिलांना त्रास होऊ नये म्हणून सर्व अत्याचार सहन करत होती. 8-10 दिवसांपूर्वी केतकी घरी आली तेव्हा तिच्या नवऱ्याने पैसे आणल्याशिवाय इकडे येऊ नकोस, नाहीतर हाकलून देईल असा दम भरला आहे. आपण नाशिकला येऊन जावईबापूंची समजूत काढू असे सांगून भाऊंनी तिला परत पाठवलं होतं. रमेशराव, तो माणूस नाही हैवान आहे, तो तिला मारूनही टाकील, भाऊ व्याकुळ होऊन सांगत होते. हे ऐकल्यावर मी सुन्न झालो. केतकी ही माझ्या मित्राची मुलगी असली तरीही मीही तिच्यावर आपल्या मुलीप्रमाणेच प्रेम करत होतो. नाशिकमधील एका प्रतिष्ठित मित्राच्या मध्यस्थीनं आम्ही तिला परत घेऊन आलो. झाल्या प्रकाराने ती खूपच खचून गेली होती. 4-5 महिन्यांनी थोडी सावरल्यावर तिनं नोकरीसाठी खटपट सुरू केली. केतकी जातच हुशार चुणचुणीत असल्याने माझ्या ओळखीमुळे तिला एका कंपनीत नोकरी मिळाली. त्याचवेळी घटस्फोटासाठी कोर्टाच्या फेऱ्या चालू होत्या. त्यातच ती प्रसूत होऊन तिला मुलगी झाली व जगण्याला आधार मिळाला. आता इथून पुढे सर्व काही व्यवस्थित होईल असे वाटत असताना भाऊंचं अचानक निधन झालं. मीही चाळीतील जागा सोडून दुसरीकडे फ्लॅटमध्ये राहावयास गेल्याने केतकीची खुशाली समजत नव्हती. एक दिवस रस्त्याने जाताना केतकीच्या आई दिसल्या. त्या ओढग्रस्त दिसत होत्या. केतकीने गावात फ्लॅट घेतल्याचे त्यांच्याकडून कळाले. तसंच त्यांनी एकदा मला घरी येऊन जाण्याची विनंती केली. केतकी माझी मानलेली मुलगी होती व तिच्या खुशालीची उत्सुकता मला चैन पडू देत नव्हती. एक दिवस मुद्दाम मी तिच्या आईला भेटायला गेलो. बराच वेळ झाला तरी त्या काही बोलल्या नाहीत. कदाचित कसं बोलावं याची त्या मांडणी करीत असाव्यात. डोळ्यात पाणी आणून त्या सांगू लागल्या. केतकीचे भोग केव्हा संपणार हेच समजत नाही. तिच्या नशिबी सुख नाही हेच खरं. तरणी-ताठी मुलगी, मी तरी तिला किती दिवस पुरणार, म्हणून तिचं पुन्हा लग्न करून दिलं. काय झालं मला नीट समजेल असं सांगाल का, असं विचारल्यावर त्या सांगू लागल्या. पुण्यातील शास्त्रींचा मुलगा, चांगला शिकला सवरलेला, स्वतःचा व्यवसाय, बंगला, कार, सर्व समृद्धी आहे. पण सासू-सासरे केतकीचा छळ करतात. लग्न झाल्यावर सर्व नोकरांना कामावरून काढून टाकले. नवऱ्याच्या पहिल्या बायकोच्या 2 मुली आहेत. त्या मुलींचे लाड कौतुक करतात, पण केतकीच्या मुलीचा दुस्वास करतात. नोकरी सांभाळून घरातलं मरमर काम करायचं, पण प्रेमाचा एक शब्दही नाही. मुलाची आईवडिलांसमोर बोलायची हिंमत नाही. ते तिला मारहाण पण करतात. सासरे मोठे पुढारी आहेत म्हणे, त्यांना कोण समजवणार. शेवटी सर्व त्रासाला कंटाळून केतकीने बँकेचे कर्ज काढून हा गावात फ्लॅट घेतला आणि वेगळे राहू लागली. नवरा 2-4 दिवसांनी येऊन जातो. केतकी म्हणते, मी आता स्वतंत्र आहे. इथून पुढे कोणाची गुलामगिरी पत्करणार नाही. फावल्या वेळेत झोपडपट्टीतल्या बायकांना शिकवते. त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी महिला बचत वर्ग चालवते. स्वतःच्या मुलीला शिकवून डॉक्टर करण्याचा तिने ध्यास घेतलाय. तुम्ही तिला एकदा भेटून धीर द्या. ती तुम्हाला भाऊंच्या जागी मानते. काका, चहा घेताय ना, कोणत्या विचारात गुंग होतात. केतकीच्या हाकेने मी भानावर आलो. निघताना तिनं मला वाकून नमस्कार केला. परत निघताना माझ्या डोळ्यांच्या कडा भिजून गेल्या. ती केतकी नव्हती तर अफाट धैर्याची मूर्तिमंत तेजस्विनी होती व तिच्या तेजाच्या प्रकाशात मी न्हावून निघालो होतो. परिस्थितीशी झगडण्याचं सामर्थ्य तिनंच मला दिलं होतं. सकाळपासून मनावर साठलेलं मळभ केव्हाच विरून गेलं होतं. मित्रमैत्रिणींनो, कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.